हे बघा वहिनी, समर्थ माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी तुमची खूप रिस्पेक्ट करतो. त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल काही गोष्टी माहीत असायला हव्या. काय सांगणार आहेस तू? समर्थ, तुला पण माहिती आहे तू काही गोष्टी चुकीच्या करतोय. हे बघ, आपण याच्यावर बोलू नंतर. तू थांब. तुम्ही सांगा भाऊजी. हे बघा वहिनी, मला माहिती आहे तुमच्या घरी श्रावण खूप कडक पाळतात आणि माझ्याही घरी सेम आहे. पण काल समर्थ मला जबरदस्ती नॉनव्हेज खायला सांगत होता आणि तोही खात होता. हे खरं आहे समर्थ? अगं तू त्याचं कुठे ऐकतेस? तुला खायचं तर खा ना, पण खोटं बोलून का असं करतोय? आणि श्रावणात दारूबद्दल पण. दारू? अगं काहीही बोलतोय हा आता. जाऊ द्या वहिनी, हा विषय आता नको. पण तू हे खूप चुकीचं करतोयस. समर्थ काय चाललंय हे? तो जेव्हा नाईट ड्युटीला जातो तेव्हा ऑफिसला नाही जात. शुभम, हे जास्त होतंय आता. मग रात्रीचा जातोस कुठे तू? सांग ना. आमच्या एरियामधले काही काका आहेत, त्यांच्यासोबत हा पैशांनी पत्ते खेळायला जातो. तू पत्ते खेळणार नाहीस बोललेलास ना मला. अगं तू आत्ताच्या आता घरातून बाहेर निघायचं, चल. आणि त्याने तुम्हाला माहेरी जायला सांगितलं ते तुमच्या आईला भेटण्यासाठी नाही, मग तू मला माहेरी का पाठवतोयस? कारण त्याला सगळ्या मित्रांसोबत बारीक नवऱ्याची बायको बघायची. काय? तुम्हाला बारीक नवऱ्याची बायको नाही माहिती? जिंगल बेल प्रोडक्शन्सच्या यूट्यूब चॅनलवर बारीक नवऱ्याची बायकोचा सीझन 2 आलेला आहे. सगळे एपिसोड्स रिलीज झाले. लिंक कुठे माहिती आहे? लिंक माझ्या बायोमध्ये. आणि वहिनी, त्याचं म्हणणं आहे तुम्ही सिरीज आणि मूवी बघताना त्याला खूप डिस्टर्ब करता. हो, खरंय. आतापर्यंत सांगितलं नाही, पण आता सांगतोय. सिरीज बघताना मला कटकट नकोय. तुला कटकट नकोय ना? नकोय. ठीक आहे, एका वीक साठी जाणार होते, आता 1 महिन्याच्या आधी येत नाही. कर तुला काय करायचं ते. अगं असं नको करू. राहा इथे एकटाच. अगं असं घर सोडून नको ना जाऊ. शुभम यार. नाही ग, माझा समर्थ खोटं बोलणारच नाही. आणि बोललास ना तर जाईन माहेरी निघून, येणारच नाही त्याची अक्कल येईपर्यंत. हॅलो शुभम. ये इश्क इश्क है, इश्क इश्क, ये इश्क इश्क